मुरगुड निवासिनी आई अंबाबाई मातेच्या साक्षीने कुष्मांड भेदन विधी पडला पार। दरवर्षी ललिता पंचमी निमित्त म्हणजेच नवरात्रोत्सवाच्या 5व्या दिवशी मुरगुड निवासिनी आई अंबाबाई मंदिरामध्ये कुष्मांड भेदन हा विधी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडतो। ललिता पंचमी दिवशी अंबाबाईने कोल्हासुराचा वध केला ती ही तिथी। कोल्हासुराने मरताना वर मागितला की त्याच्या वधाची स्मृती म्हणून दरवर्षी कोहळा फोडला जावा। त्याला दिलेल्या वराप्रमाणे अंबाबाई मंदिरामध्ये कुष्मांड भेदन विधी म्हणजेच कोहळा फोडला जातो। सकाळी 7:30 वाजता हा विधी संपन्न झाला। कोहळा फोडण्याचा मान मंदिराचे गुरव यांच्या कुटुंबाला असतो। त्याप्रमाणे आज स्वराज जगदीश गुरव या कुमारिकेच्या डोक्यावर कोहळा फोडण्याचा विधी संपन्न झाला। या कुमारिकी सोबतच गार्गी सचिन गुरव, न्यासा जयराज रावण, मिथिला यदुवीर रावण, अनुश्री अमर चौगुले या कुमारिकांची पूजा करून कोहळा फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। हा कोहळा फोडण्याचा मान मानकरी असणारे आनंदा कदम, दत्तात्रय साळोखे यांच्या हस्ते संपन्न झाला। यांच्या सोबतच मयूर रणनवरे, अनिकेत सुतार, धोंडीराम खैरे, विनायक भुई हे होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श मुरगुड शहराला झाला होता। मुरगुड निवासिनी आई अंबाबाई 300 वर्ष मुरगुडकरांच्या उद्धारासाठी शहरामध्ये स्थापित आहे। हेमाडपंथी रचनेचं हे मंदिर आणि मंदिराच्या परंपरा मुरगुड शहरवासीय मोठ्या उत्साहात पार पाडतात। या कोहळा भेदनाच्या मानकरी उपस्थित होते। त्यांच्या सोबतच या कार्यक्रमासाठी मंदिराचे गुरव विश्वनाथ गुरव, श्रीरंग गुरव, जगदीश गुरव, उमेश गुरव, सचिन गुरव, शिवाजी रावण, आनंद रामाने, स्वप्नील गुरव हे प्रमुख उपस्थितीत होते। या सोहळ्यास मुरगुड शहरामधील शेकडो नागरिक, महिला भगिनी उपस्थित होत्या। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।